च्या माध्यमातून कार्य करणाऱ्या स्वातीताई शिंदे यांना आपण सीमाताई काठोळे यांच्या शुभहस्ते सन्मानित करणार आहोत. स्वातीताई, तुमच्या कार्याला कधीच आपण जर पाहिलं तर थांबणं येऊ नये, त्याला नेहमीच गती असावी. तुमचं कार्य अशाच प्रगतीच्या रथावरती अश्वावरती आरूढ व्हावं याच शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल खेळाडूंना आणि पंचांना देखील. सन्माननीय स्वातीताई शिंदे यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर जय गणेश चषक 2025च्या दरम्यान. सायंकाळचं सत्र, शेवटची मॅच आजच्या दिवसातील स्पर्धेचा तिसरा दिवस. महत्त्वाची मॅच आहे. जय महाराष्ट्र भोईरगाव विरुद्ध जय हनुमान दिनकरपाडा. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय जय महाराष्ट्र भोईरगाव संघानं. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दुर्गेश आणि ऋषिकेश. पहिला बॉल घेऊन भावेश. जणू काय अंदाधुंद बॅट फिरवली गेली होती. चेंडूच्या रेषेत कुठेही न जाण्याचा प्रयत्न आणि फटका मारण्याचा प्रयत्न केला होता ऋषिकेशनं. खरं तर एक दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे आणि नेहमीच क्लासिक बॅटिंग त्याने केलेली आहे. समालोचन क्षेत्रामध्ये खरंच आपण जर पाहिलं तर अजय गरज यांचं नेहमीच कौतुक करावं लागेल. दरम्यान पुढचा चेंडू, कटच्या फटक्याचा वापर केला. अतिशय सुरेख अप्पर कटच्या फटक्याच्या साह्यानं चेंडू जाईल दीप ठडब्यांच्या क्षेत्रातून सीमारेषा पार. चौकार मिळतोय. दाखवलं. दोन खेळाडूंच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. चौकारानं अकाउंट ओपन झालंय. हा बॉल डाव्या एष्टीच्या रोखानं होता. डावी एष्टी सोडून जाणारा बॉल आहे किंबहुना आणि वाईटचा इशारा करतायत पंच. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 5. अजय, सकाळी ज्यावेळेस हरेश पंडा सर यांच्याबरोबर समालोचनाला बसलो तेव्हा मला लगेचच जाणवलं की एक सेन्स जो आहे तो अजय गरज सर आणि हरेश पंड्या यांच्याकडे आम्हाला तो जाणवला. अतिशय सुरेख. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच मोठा आघात करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टाईम फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क झाला नाही. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज भावेश जाधवच्या माध्यमातून. भावेश एक अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू आहे. एक हाती सामने जिंकून देण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा असतो या टीमसाठी. पण आज गोलंदाजीमध्ये त्याच्या विरोधात भरपूर आक्रमण झाले. थोडासा अनलकी देखील राहिला होता पहिल्या 2 सामन्यांचा जर आपण विचार केला तर. या मॅचमध्ये काही चांगले चेंडू आलेत. एक बॉल थोडासा उजव्याष्टीच्या जास्त बाहेर होता, त्याच्यावर चौकार आला. एक वाईट बॉल देखील टाकलाय. पण चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. 6 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू मात्र टाकायचे आहेत या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रत्येकी 5 षटकांचा हा देखील सामना पाहायला मिळतोय. दुर्गेश ऑन स्ट्राईक. चिप केलाय. अप्रतिम फटका. टायमिंग लाजवाब आहे. फिल्डर पोहोचणार नाहीत. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. येतोय चौकार. फटका तंत्रशुद्ध फटका होता. जागा बनवली होती ते पाहता त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, मात्र इनसाइड आउट फटका मारलाय. पाहू शकाल जास्त शक्तीचा वापर केला नाही. टायमिंगवर भर दिलाय. अतिशय सुरेख टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट त्यांनी या फटक्याने सिद्ध केलं. दरम्यान रवींद्र शेलार, खालिंगवर्ण खास संदीप काठोळे साहेब यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं तुम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या आयोजनाला सॅल्यूट आहे त्यांचा. काल किरण पाटील दिगाशीवर्ण त्यांच्याही शुभेच्छा आल्या, कारण संदीप काठोळे यांची सासूरवाडी आहे दिगाशी. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. ते फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. स्वतः गोलंदाजाने झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. पाहायला गेलं तर दुर्गेश वंडर बॉय भोईरगाव मात्र या ठिकाणी चौकार आला, त्याचं कौतुक झालं. पुढच्या चेंडू काही दृष्ट लागावी अशा पद्धतीनं ते बाद झाले. दरम्यान बिरबल विषय ज्यांच्या सौजन्यानं मॅन ऑफ द मॅचची आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. ट्रॉफी इतकी आकर्षक आहे की प्रत्येक खेळाडूला वाटते की ही ट्रॉफी माझ्या शोकेसमध्ये असावी, माझ्या घराच्या हॉलमध्ये असावी. भव्य दिव्य अशा मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी फार महत्त्वाचं सौजन्य बिरबलजी विषय यांचं आपल्याला लाभलेलं आहे. आणि खरं तर त्यांनी फार क्रिकेट खेळलेलं आहे.
त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की कशा ट्रॉफीज दिल्या तर खेळाडू खुश होतील. डावखुरा फलंदाज आलाय अक्षय. आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, वरची कडा लागली आहे, सुरेख झेल, आणखी एका विकेटचं पतन. मौलिक योगदान आपण जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक सचिनजी पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी तालुक्याचे विद्यमान सभापती, त्यांच्या सौजन्यानं आम्हाला प्रथम पारितोषिकाची रोख रक्कम लाभलेली आहे. द्वितीय पारितोषिकाची रोख रक्कम श्रीकांतजी गायकर साहेब, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या सौजन्यानं प्राप्त आहे. तृतीय पारितोषिकाची रोख रक्कम चेतन पाटील साहेब, माजी सरपंच दळीपाडा, गोल्ड मॅन या पडघा विभागामध्ये या नावाने ते प्रसिद्ध आहेत. चतुर्थ पारितोषिक आहे जगदीशजी पाटील साहेब, कुरुंद ग्रामपंचायतीचे विद्यमान जे सदस्य आहेत आणि माजी उपसरपंच आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ ट्रॉफीज आहे स्वर्गीय सखाराम विशे साहेब यांच्या स्मरणार्थ मगन सखाराम विशे उद्योगपती वाफाळे यांच्याकडनं आम्हाला लाभलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर अँड ट्रॉफीज आहेत त्या नितीन वेखंडे साहेब वाफाळे यांच्या सौजन्यानं आम्हाला लाभलेले आहेत. स्वर्गीय संतोष नारायण वेखंडे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीज दरम्यान खेळ सुरू करायचा प्लीज. याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्या, दिनकरपाडा संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. जयेश विषय यांचं आगमन झालंय. आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. स्विंग केला ऑन साईडला, वेकेंट एरियामधून बॉल चाललाय, लिप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, धावा मिळतील 4, हा चौकार. सिरीजसाठी आपण पाहतो फ्रीज आहे ते जिग्नेश काटोळे आणि तुषार वेखंड यांच्या नाव लाभलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती बिरबल विशेष साहेब यांच्या सौजन्यानं आम्हाला प्राप्त आहे. या स्पर्धेमध्ये यूट्यूब लाईव्ह आहे ते सन्माननीय आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, शिवसेना नेते महाराष्ट्र राज्य, तसेच पंडितजी पाटील साहेब यांच्या सौजन्यानं प्राप्त आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक चांगला प्रहार आपला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकापासून हा चेंडू दूर राहील, ते झेल घेण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्याचा परिणाम भोगावा लागतोय. चेंडूला आपटी बसते आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार चौकार होतोय. महत्त्वाच्या मॅचमध्ये अनुभवी फलंदाज ऋषिकेशची बॅट आपल्याला तळपताना दिसते. फिल्डरचं जजमेंट चुकलं, खरं तर सीमारेषेलगत थांबणं गरजेचं होतं, मात्र झेलवर जाण्याचा प्रयत्न झाला. बॉल पुढे पडला आणि नंतर त्याच्या डोक्यावरून निघून गेलाय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि हा तिसरा चौकार आलाय ऋषिकेशच्या बॅटमधून. धावसंख्या 18. नेक्स्ट बॉल. यावेळेला हवेत आहे बॉल, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आणि टिपलाय झेल, फलंदाज बाद. त्याप्रमाणे JBN ग्रुपच्या माध्यमातून बेस बॅटर आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी सुद्धा आपण पाहिलं तर बेस्ट बॅटरसाठी बॅट आहे, बेस्ट बॉलरसाठी शूज आहेत. मुरलीधर पाटील उद्योगपती कुरुंद यांच्याकडनं बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी गिफ्ट हॅम्पर आहे. AB स्पोर्ट्स आदेश गीते आणि विनय गीते यांच्या सौजन्यानं मॅन ऑफ द फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू त्यासाठी बॅट आहे. आणि सन्मान चिन्ह आपण पाहिले तर योगेश वेखंडे, अरुण विशे आणि संदीप काठोळे साहेब यांच्या सौजन्यानं या स्पर्धेमध्ये मौलिक सहकार्य शांतारामजी मोरे साहेब, विद्यमान आमदार भिवंडी ग्रामीण, दमदार आमदार, त्याचप्रमाणे विकासाचे वारे शांताराम मोरे साहेब आपण असं नेहमी म्हणत असतो. विष्णूजी अंधे साहेब, श्री मीनाक्षी फाउंडेशनचे संस्थापक, त्यांचंही मोलाचं योगदान. भरत पाटील साहेब, माजी सरपंच कुकसे यांचं मोलाचं योगदान. सुजित पप्प्या ढोले साहेब, देवा ग्रुपचे विद्यमान महाराष्ट्र राज्य आपण भारत देशाचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही मोलाचं योगदान. फलंदाज विनंती करतोय त्वरित आपण ताबा घ्यायचा आहे. पराग पाटोळे साहेब, माजी सरपंच पडगे यांचंही मोलाचं योगदान. बघा बरोबर 5:30 वाजता आपण सामन्याला सुरुवात केलेली आहे. थोडासा वेगानं आतमध्ये आलाय, बॉलला टर्न करायचा होता ऑन साईडला. इथे डायरेक्ट हिट लागली आहे. विकेट कीपरला पहा काय बुद्धी चातुर्य वापरलंय आणि इथे फलंदाज धावबाद होतोय.
मात्र भावेशचं पूर्णपणे लक्ष होतं, फलंदाज थोडासा दूर होता, चेंडूवर झेपावला आणि लगेच फेकला देखील. अंडरआर्म फेक केली होती एष्ट्यांवर. परेश भोईरला माघारी परतावं लागतंय. दुर्गेश भोईर, अक्षय, ऋषिकेश आणि परेश हे 4 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. प्रतीक आणि कुणाल ही जोडी आता खेळपट्टीवर पाहायला मिळते. दोन्ही नवीन फलंदाज आहेत. दोघांनी एकाही चेंडूचा सामना केलेला नाही. धावसंख्या 18. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रतीक. गोलंदाजी करतोय जय, ज्यानं मागचा सामना गाजवला आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगला मारा केला होता. ओ येते पिकअप शॉट, अफलातून टायमिंग, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. बिग वन, षटकार. सरपंच दीपालीताई दिलीप केदार यांचंही मोलाचं योगदान. ज्या विद्यमान सरपंच आहेत कुरुंगावच्या संदीपजी ठाकरे साहेब, माजी सरपंच कुकसे तथा देवा ग्रुप उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचंही मोलाचं योगदान. योगेशजी पाटील साहेब, माजी उपसरपंच कुरुन तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुरुन यांचं मोलाचं योगदान. योगेश पाटील साहेब पिसे यांचं मोलाचं योगदान. मुकेश जाधव साहेब वाहुली गावचे उद्योगपती तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुरु ग्रामपंचायत कुरुन, विशाल पाटील साहेब कुरुन यांचं मोलाचं योगदान. पंकज देसले साहेब कुकसे बोरोली आणि जगदीश कोर साहेब दळीपाडा. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. 3-3 खेळाडू चेंडूच्या मागे, मात्र जास्त वेगानं बॉल ट्रॅव्हल करत नव्हता. येथे 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट होते. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. थोडीशी विट मिळाली होती, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज प्रतीकनं. चांगल्या टचमध्ये दिसतोय. 2 बॉलचा सामना केलाय. 9 धावा त्याने जोडल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 वर. धावांचा वेग फार छान आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा, 4 गडी बाद. जय महाराष्ट्र भोईरगाव. आजचा हा शेवटचा सामना आहे. जिंकणारा संघ हा सुपर 8 मध्ये असेल. आजच्या दिवसातून आई एकविरा भादाणे संघ अंतिम 8 मध्ये दाखल झालेला आहे. पहिल्या दिवसाचा आपण विचार केला तर 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत, म्हणजे एक मॅच पेंडिंग आहे. चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ मला वाटतं सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे, परंतु बीसीसी बोरिवली आणि अमर स्पोर्ट्स कासनी यांची मॅच पेंडिंग आहे. यस. आणि त्यानंतर काल किंग खानिवली हा संघ सुपर 8 मध्ये आला. त्यानंतर जय गणेश वाफाळे बी, आज आई एकविरा भादाणे आणि त्याच्या पुढील म्हणजे आपण जर पाहिलं तर प्लेन 5वा संघ कोणता पोहोचणार असेल, कारण चेरोबा वाशिरे, किंग खानिवली, जय गणेश वाफाळे, आई एकविरा भादाणे आणि 5वा संघ कोणता हा सिद्ध करणारा सामना. अतिशय महत्त्वाची लढत आहे. सुपर संडेमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. सामना जिंकल्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असणार आहे आणि त्या दिवशी तर फार वेगळ्या प्रकारचं वातावरण येथे आपल्याला पाहायला मिळेल. आज देखील क्रिकेट रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विशेषतः काल आणि परवा तर खूपच जास्त गर्दी पाहायला मिळाली होती आणि मला असं वाटतं की उद्या आणि परवा विकेंड आहे, त्याच्यामुळे आणखी जास्त क्रिकेट रसिक मैदानाकडे येताना दिसतील. निश्चितच, कारण उद्या आपण पाहिलं तर सॅटर्डे दरम्यान पुढचा चेंडू निश्चित एक चांगला आघात करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे फटका खेळला गेला. बंदुकीतून गोळी निघावी या पद्धतीनं चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार. ज्याचा आज वाढदिवस देखील आहे. आज पहिल्या मॅचमध्ये देखील त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी विशेषतः त्याची धारदार राहिली होती आणि आता बॅटिंग बघा किती चांगली करतोय. अंडर प्रेशर तो बॅटिंग करतोय, कारण 4 गडी लवकर बाद झाले, परंतु कुठल्याही प्रकारचा दबाव त्याच्यावर दिसत नाही. क्लासिक फटका मारला आणि गॅपमधून बॉल पाठवला सीमारेषा पार. येथे फक्त दिशा दिली आहे. स्वीप करत असताना बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर वेगानं पोहोचतोय बॉलवर. चांगलं क्षेत्रक्षण. धाव मिळेल 1. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जय महाराष्ट्र भोईरगाव संघाची स्कोर बोर्डवर 32. सन्मान्य सुधीर भेरे साहेबांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अजय, आज आमच्या पडगे गावाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण मुक्काम पोस्ट पडगे या पडगे गावावरील पुस्तकाचं प्रकाशन समारंभ आता पार पडलं जात आहे. बरोबर 5 वाजता हा समारंभ आपण पाहिलं तर दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर आणि शंकर मंदिर इथल्या परिसरात आहे. दरम्यान फुलटॉसचा चेंडू होता आणि त्याचं आव्हान लिलाय स्वीकारलं, मात्र क्षेत्ररक्षकाकडे चेंडू हा पाठविला गेला, त्यामुळे स्वाभाविक एका धावेवर समाधान मानावं लागतंय.
अतिशय सुंदर क्षण आहे, कारण गावाला ऐतिहासिक वारसा आहे. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर महेश म्हात्रे साहेब आहेत, अशोक दुगाडे, श्रीराम शिंदे, गावातील उद्योगपती जे ठाण्यामध्ये स्थायिक झालेत, भरत ठक्कर, विपुल ठक्कर, त्याचप्रमाणे रामदास नाईक साहेब, भागवत दलाल आणि रवींद्र पालवी या मान्यवरांचा सन्मानही आम्ही अनुभवणार आहोत. खूपच छान. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हो, फ्रंट फुटला येत असताना अतिशय सुंदर ड्राईव्ह, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरकडून फिल्डर येईल बॉलवर. हो, फंबलिंग घडली आहे. एका धावेचं रूपांतरण लगेच दुसऱ्या धावेमध्ये करतायत. दोन्ही फलंदाज फार क्विक आहेत. कुणाल आणि प्रतीकची जोडी खेळपट्टीवर. प्रतीकनं खेळाचे सूत्रे जे आहेत ते आपल्या हाती घेतलेले आहेत आणि खूप चांगली बॅटिंग करतोय. दमदार बॅटिंग त्याची सुरू आहे. त्याच्याच जोरावर आपण बघतोय की धावसंख्या आता 35 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. इथून मात्र आपण सुरक्षित धावसंख्या कोणती म्हणू शकतो, कारण सकाळी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पाठलाग केला दिनकरपाडा संघाच्या फलंदाजांनी, तर इथे 5 षटकात किती धावा उभारायला हव्यात की ज्या धावा सुरक्षित, कारण क्रिकेटमध्ये मांडता येत नाहीत, परंतु एक आव्हानात्मक धावसंख्या असेल जय महाराष्ट्र भोईरगाव संघाची. सायंकाळचं सत्र बघता मला असं वाटतं की 60+ धावसंख्या ही थोडी टफच असणार आहे चेस करण्यासाठी. खरं तर चेस करण्यामध्ये माहीर संघ राहिला आजच्या दिवसामध्ये जय हनुमान दिनकरपाडा. कट करायचा होता हा अँगल डिलिव्हरी, मात्र जास्त बाहेर निघालाय बॉल. वाईट घोषित करतायत पंच. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रतीक. अगदी चेंडूच्या मेरिटवर त्याने चांगले फटके खेळलेले आहेत. तंत्र फार चांगलं आहे त्याच्याकडे, टेक्निक फारच सुंदर दाखवलंय आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की तो शेवटपर्यंत जर थांबला तर निश्चित रूपानं 60+ धावसंख्या पाहायला मिळू शकते. गोलंदाज रोशन, राईट आर्म राऊंड द विकेट. हो, चांगला बॉल होता, यॉर्कर, सन्मान दिलाय. फक्त थांबवला होता बॉल, जास्त काही अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि एक फार वेगानं सिंगल कंप्लीट केली आहे. या ठिकाणी मी तर भोईरगाव संघाचं निश्चित अभिनंदन करेन आणि एक बदल सकारात्मक दिसून आला, कारण क्रिकेट खेळ हा सांघिक आहे. तुम्ही कधीही एका दुसरा सामना एका दुसऱ्या मोठ्या खेळाडूच्या नावानं जिंकू शकता, त्याच्या कामगिरीवर जिंकू शकता. मात्र तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर त्यासाठी सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करणं फार महत्त्वाचं आहे. तो कॉन्ट्रीब्युशन मिळतोय. टीमवर्क. ओह, काय शॉट आहे ते. टायमिंग तर चांगलं आहे, परंतु डीपमध्ये फिल्डर उपस्थित आणि जबरदस्त कॅच. फलंदाज बाद कुणाल. मैदानात प्रवेश करायचा आहे. फटका खरं म्हणजे मिड विकेटच्या क्षेत्राकडे जर खेळला तर अधिक लांब गेला असं. मात्र आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं फटका खेळला गेला म्हणजे चांगलाच फटका होता, मात्र त्याला ताकद कमी मिळाली आणि स्वाभाविकपणे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात जो क्षेत्ररक्षक होता त्याला कोणत्याही प्रकारची मशागत करावी लागली नाही. त्याच्या हातामध्ये एक झेल आलाय आणि त्यांनी तो अचूक पकडलाय. टायमिंग चांगलं होतं, परंतु गॅपमध्ये खेळणं गरजेचं होतं अशा परिस्थितीमध्ये, कारण फटक्यामध्ये फारशी उंची नव्हती. थोडा फ्लॅट गेला होता फटका. एलिव्हेशन फारसं प्राप्त करू शकला नाही. कुणाल बाद होऊन तंबूत परतलाय. 5वा धक्का बसलाय. चला, लगेच खेळ सुरू ठेवायचा आहे. नवीन फलंदाजाने देखील लगेच आपली जागा घ्यायची आहे. फलंदाजांना देखील विनंती आहे की आपण देखील जास्त वेळ दौडू नका. धावसंख्या आपण बघतोय 5 बाद 37. जय महाराष्ट्र भोईरगाव विपक्ष जय हनुमान दिनकरपाडा असा हा महत्त्वाचा सामना आपल्यासमोर रंगतोय. जय गणेश चषक 2025च्या दरम्यान SK ग्रुपचं हे दमदार आयोजन आहे. जय गणेश वाफाळे असंघाचं हे अप्रतिम असं आयोजन. दरम्यान मोक्षदला आपण आपल्या TV स्क्रीनवर पाहत आहोत. दरम्यान सीमाताई काठोळे, स्वातीताई शिंदे. नवीन षटकातील पहिला बॉल अगदी हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव येथे मिळते. सर्वच फटके पाहायला मिळत आहेत प्रतीकच्या भात्यामध्ये आणि त्यांचा वापर देखील करतोय. योग्य चेंडूवर योग्य तोच फटका तो काढतोय. अजूनही 11 चेंडू शेष आहेत आणि 11 चेंडूंमध्ये जवळजवळ 20 ते 25 धावा जोडण्याचं उद्दिष्ट जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला ठेवावं लागणार आहे. भावेश राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्लॉक स्वीप केला आहे, मात्र फटका फसलाय. बॉल हवेत. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली पोहोचतोय. अप्रतिम कॅच. कॅचिंग फार चांगली पाहायला मिळते. झटका क्रमांक 6. होता खूप दूरवरनं तो धावत धावत आला आणि चेंडूपर्यंत पोहोचतोय. अचूक झेल टिपतोय.
चला चला, फलंदाजाला देखील विनंती आहे, आपण लगेच क्रीजवर पोहोचायचं आहे. नवीन बॅटरनं देखील लगेच तयारीतच राहायचं आहे. बॅट्समन बाद झाला की लगेच आपण मैदान गाठा. भावेशला मिळणार आहे तिसरं यश. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले होते. खोलवा टप्प्याचा बॉल हलक्या हातानं तटवलाय. बॅकआउट ऑफ द स्क्वेअर तिथे ऑन साईडला फिल्डर पोहोचतोय तोपर्यंत मिळते सिंगल. छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना फक्त स्ट्राईक रोटेट केली आहे नवीन बॅट्समन मनीषने. मनीषला माहिती आहे की प्रतीकचा जंप बसलेला आहे, त्यातला जास्तीत जास्त स्ट्राईक जर मिळाली तर आणखी जास्त धावा होतील. यस, आणि मनीषमध्ये पण क्षमता आहे, परंतु आपण जर पाहिलं तर तो मोठे पटके खेळत नाहीत. 39 धावा धावपलकावरती झळकल्या गेल्या आहेत. इथूनही आपण जर का 60 धावांचं उद्दिष्ट पाहिलं, दरम्यान पुढचा चेंडू निश्चित एक जबरदस्त हेलिकॉप्टर स्टेट ड्राईव्ह आपल्या पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. कडक फटका होता हा प्रतीकच्या बॅटमधून. प्रत्येक बॉल त्याने मिडल केलेला आहे आणि अगदी चुटकी सरशी बॉल निघून गेलेला आहे डाऊन द ग्राउंड सीमारेषा पलीकडे 4 धावांकरिता. अप्रतिम शॉट. चला डीजे, आपण मला वाटतं थोडं थांबूया, कारण त्याच्यामुळे अधिक वेळ जातोय. 43 धावा धावपलकावरती. भावेशचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर हवेतून खेळलाय आणि आता डिस्टन्स मिळेल. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग वन. षटकार. सुपर पीस ऑफ बॅटिंग बाय प्रतीक ठाकरे. अप्रतिम खेळ. 49 धावा धावपलकावरती, पण ज्या पद्धतीनं फलंदाजी झालेली आहे, आल्या आल्या षटकार मारला, त्याच्यानंतर आपण पहिला 3 धावा, पुन्हा चौकार, एकेरी धाव, दुहेरी धाव, आणि आपण पाहतोय 2 एकेरी नंतर सलग 2 मोठे पटके, ज्याच्यामध्ये स्टेट ड्राईव्ह चौकार आणि आता काऊ कॉर्नरच्या क्षेत्रातला अतिशय उत्तुंग षटकार. जबरदस्त क्लासिक स्टफ पाहायला मिळाला आहे. सुरुवातीला त्याने काही एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह्स लगावले होते फ्रंटफुटला येत असताना. फ्रंटफुटचा गेम त्याचा फार स्ट्रॉंग दिसतोय आणि बॉटम हँड देखील त्याचा मजबूत आहे हे दाखवून देत असताना प्रेशर गोलंदाजावर. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता आहे, ते एज लागली की काय? विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. झेल निसटलाय. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. भोईरगाव संघाची धावसंख्या 6 बाद 49. निश्चितच 12च्या सरासरी आपण जर पाहिलं तर 12.25 ची सरासरी आहे. चांगली सरासरी म्हणता येईल. इथून आपण जर का शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा जर फलंदाजांनी जोडल्या तर आव्हानात्मक धावसंख्या असेल, कारण दुसऱ्या डावामध्ये सूर्याची किरणं आपण पाहिली. सूर्य आता अस्ताला चाललेला आहे. अशा वेळेस फलंदाजी करणं मात्र घातक ठरू शकतं दिनकरपाडा संघासाठी. मात्र दिनकरपाडा टीमकडे देखील बॅटिंग लाईनअप फार स्ट्रॉंग आहे. लगेच नवीन षटकाला सुरुवात करायची विनंती असेल. विनोद असेल, समीर, भावेश, जय, अजय यांसारखे 5 ते 6 अतिशय जबरदस्त फलंदाज या टीमकडे देखील आहेत. त्याच्यामुळेच मला असं वाटतं की 60च्या जवळपास जरी धावसंख्या असली तरी देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान मी गोलंदाज विनंती करेन, कारण दुसऱ्या डावात आपल्याला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे थोडी घाई करा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतो. अनेक खेळाडूंनी अशा भावना अनेकदा व्यक्त केलेल्या आहेत की वाफाळच्या काठोडे मैदानावरती आम्हाला खेळायला मिळणं हे आमचं स्वप्न आहे. म्हणजे PTCतील प्लेयरचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाला स्वप्नपूर्ती देणारी ही स्पर्धा आहे. दरम्यान 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज अनिकेत. दरम्यान या स्कूप फटका खेळाचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट यांचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. खऱ्या अर्थानं पाहायला तर मनीषनं केवळ 1 धाव काढून स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर त्याने तेच केलं होतं मागच्या षटकामध्ये, पण तो देखील एक चांगला फलंदाज आहे हे आपण विसरू शकत नाही. त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि तो प्रयत्न आता तो करताना दिसतोय. नेक्स्ट बॉल. फुल टॉस ड्राईव्ह केला अगदी गॅपमधून. सुंदर कव्हर ड्राईव्ह. बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हात चौकार. अतिशय देखणा चौकार. डीजे वाजू नको आता, नको जरा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चौकाराच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकल्या. 53 धावा. ओके, घ्या टायटल सॉन्ग होऊ द्या. 53 धावा फलकावर. हा फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चांगला झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद मनीष. आता टायटल सॉन्ग.
धन्यवाद. निश्चितपणे सीमाताई काठोळे आपल्यातून रजा घेता आहेत. पण एक किस्सा मला आधी चांगला आठवतो. साधारणपणे कोविडच्या अगोदरची घटना होती. महिलांचा मोठा मेळावा आम्ही कुरुण गावामध्ये आयोजित केलेला होता आणि त्या ठिकाणी एक प्रश्नमंजुषा आयोजित झाली होती. दरम्यान पुढचा चेंडू भाविक आलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय देखणा चेंडू, बंदिस्त केलंय फलंदाजांना. अशा पद्धतीने आपण पाहतोय केवळ आता 2 चेंडू शेष असतील अजय. 4 चेंडूंमध्ये 4च धावा अनिकेतनं खर्च केल्या, त्याचं कौतुक करावं लागेल. त्याने स्ट्राईक रोटेट होऊ दिलेली नाही आणि प्रत्येकला नॉन स्ट्रायकर्स एंडलाच ठेवलेला आहे. भाविक ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. शेवटच्या बॉलवर स्ट्राईक मिळाली. या शेवटच्या ओव्हरमध्ये प्रतीक ठाकरेला, ज्यानं 28 धावांची तुफानी खेळी साकारली आपल्या टीमकरिता. धावसंख्या 54 धावा. हा चेंडू आहे लाख मोलाचा, अनिकेतसाठी सुद्धा अतिशय मोलाचा. कारण या चेंडूवर जर मोठा फटका आला तर 60 धावांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र हा चेंडू एकेरी धावांचा किंवा निर्धाव आपला पाहायला मिळाला तर 54 धावा म्हणजे 55 धावांचं आव्हान होऊ शकतं. पाहूया काय घडतं या चेंडूवर. शेवटचा बॉल उडवलाय समोर. फटका अतिशय सुंदर आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बाणाप्रमाणे सरळ. 4 धावा, चौकार. अतिशय देखणी फलंदाजी प्रतीक ठाकरेचं कौतुक होतंय. 32 धावांची जी खेळी आहे, चेंडूला सामोरा गेलेला आहे. 11 ला जबाब फलंदाजी आणि त्याच जोरावरती एक आव्हानात्मक धावसंख्या 58 धावा उभारल्या गेल्यात. 59 धावांचं लक्ष असेल. मात्र आपण जर पाहिलं तर यापूर्वी दिनकरपाडा संघानं निश्चित 2 अतिशय सुरेख असे विजय साकारले, परंतु ती गोलंदाजी वेगळी होती, ही गोलंदाजी वेगळी आहे. ते सामने वेगळे होते, ही सामने वेगळे आहेत. आणि आपण जर पाहिलं तर ती वेळ वेगळी होती आणि आता संध्याकाळची वेळ आहे. आणि यावेळी जर विजय साकारला तर मी म्हणेन निश्चितपणे दिनकरपाडा संघ हा या विजयासाठी तेवढा पात्र आहे. शक्यता नाकारता येणार नाहीये, कारण त्यांच्याकडे ती फलंदाजी आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील चांगले फटके खेळणारे फलंदाज अगदी 5व्या ते 6व्या क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज जे हनुमान दिनकरपाडा टीमकडे आहेत. परंतु हा पहिला हाफ समाप्त झाल्यानंतर जय महाराष्ट्र भोईरगाव संघ खुश असणार आहे, कारण खूप चांगली टोटल त्यांनी फलकावर लावली आहे. 5 ओव्हर्समध्ये 58 बनवल्यात. 59 धावांचा आता टार्गेट असणार आहे जय हनुमान दिनकरपाडा टीम समोर. चला तर आमच्या आता कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तनाची वेळ झालेली आहे आणि आता आजचा खेळ संपेपर्यंत तुमच्या समवेत राहतील आमचे दोन्ही समालोचक मित्र आदित्य जाधव सर आणि योगेश पाटील सर. थैंक यू सो मच गायकवाड़ सर और अजय गरत. लौट चलता है मैच की तरफ. जय गणेश वाफाली ट्रॉफी 2025 का तीसरे दिन का अंतिम मैच हम देखने जा रहे. जय महाराष्ट्र भूईरगांव बनाम जय हनुमान दिनकरपाड़ा के बीच में. लक्ष्य 59 रनों का रखा है दिनकरपाड़ा के सामने. गणेश गायकवाड सर, धन्यवाद अजय गरत. एक चांगला टोटल इथं मात्र जय महाराष्ट्र भोईरगाव संघाने मात्र उभारलाय. कारण पहिल्या इनिंगचा आपण जर खेळ पाहिला तर एक्झॅक्टली 58 धावा जोडल्या गेल्या. आणि मित्रांनो, उद्या स्पर्धेचा 4था दिवस असेल. उद्या ठीक 9 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करू. पहिला सामना असेल जय गणेश वाफाले सी विपक्ष AN स्पोर्ट वाफाले. दुसरा सामना असेल वेताळ स्पोर्ट दलेपाडा विपक्ष मीनाक्षी स्पोर्ट कांदली. तिसरा सामना असेल AV स्पोर्ट चिब्बीपाडा विपक्ष जय गणेश वाफाले A. चौथा सामना असेल जय हनुमान वाहुली विपक्ष अल्पते B. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी विपक्ष कृष्णा 11 वारलीपाडा. आणि दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला मित्रांनो अल्पते A संघ सुद्धा उद्या इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. इस बीच एक्स्ट्रा के मदद से खाता खुलता हुआ जय हनुमान दिनकरपाड़ा का 22 के तौर 1 रन पूरा करते हुए दोनों भी बैट्समैन विकेट कीपर पूरी तरह से बीट बेते बैट्समैन. लक्ष्य 59 रनों का है दिनकरपाड़ा के सामने. एक चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे, त्यात काही शंका नाही आहे. कारण आपण जर सलामी जोडी जर पाहिली तर विनोद आणि समीरनं या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा मात्र चांगली बॅटिंग साकारली होती. सरळ पाणी लॉफ करण्याचा प्रयत्न मिळवला. ऋषिकेश भोईर डायरेक्टची आवश्यकता असेल आणि अखेर फलंदाज झाला बाद रनआउटच्या स्वरूपात मिस्टर समीर.
देखिए दोनों भी बैट्समैन के बीच में कॉलिंग नहीं थी, बहुत आगे निकल गए थे विनोद दिनकर, और जब तक मिड ऑन से थ्रो आता हुआ समीर पारधी का काम तमाम होता हुआ पहला विकेट गिरता हुआ एक पर जय हनुमान दिनकर पाड़े का समीर पारधी के रूप में। सध्या आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती व्यासपीठावरील हे दृश्य आपण पाहत आहात, परंतु या ठिकाणी कुठेतरी आपण विचार केला तर थोडीशी एका धाब्यासाठी रिक्स उचलली आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, परंतु ऑफिशियल पंचाने तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. येस ओके, पंच शानू सर या आपल्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. पहिल्या इनिंगचा आपण जर खेळ पाहिलं तर या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल पंच आपण सांगायचं आहे. पंच गोकुळ पाटील सर आउट आहे, सॉफ्ट सिग्नल. आपण फिल्डिंग लावून घ्या. जय महाराष्ट्र भोरीगाव संघ जो निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जर दिनकरपाडा संघाने सामना जिंकला तर सन्माननीय योगेशजी पारदे आणि सन्माननीय प्रमोदजी पारदे याचकडे तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिले जाणार आहे. आणि तिसऱ्या पंचाचा सुद्धा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. पहिला धक्का लागला टीम जय हनुमान दिनकरपाडा संघाला. आणि जर जय महाराष्ट्र भोरगाव संघाने कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर भोरगावचे युवा उद्योजक संदेश भुईर याचकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि किरणजी भुईर जे अन्न बिअर बार रेस्टॉरंटचे मालक आहेत त्यांच्याकडून एनर्जी ड्रिंक दिली जाणार आहे. न्यू बॅटर इन नंबर 3 मिस्टर जय. फटका ऑन साईडला टर्न केला, चेंडू झाला मिड विकेटला. डे मध्ये प्रोटेक्शन आहे. आय थिंक रोहन भुईर तिथे सज्ज आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि पहिली धाव ही बॅटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 2. बड़ी विकेट इस बीच गिर चुकी थी समीर पारधी के नए बैट्समैन जय को भेजा है सामना करते हुए दुर्गेश का. हो ऑन साईडला गिरकी दिली, चेंडूला फिरकी दिली आणि चेंडू चाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. रेस सुरू आहे. चेंडू पुढे, भाविक पाठीमागे आणि अखेर 4 धावा इथे मात्र मिळाल्या दिनकरपाडा संघाला. शॉट में उतना दम नहीं था लेकिन पूरे 4 रन प्राप्त करते हुए देखिए ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे. डीप स्क्वायर लेग के ऊपर से खेलने की कोशिश की थी लेकिन गेंद चली गई थी फाइनल रीजन पर बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. लवकर फलंदाज जयच्या बॅटमध्ये पाहिलं आपण. नामात जय आहे, परंतु हा सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. कारण लक्ष पाहिलं तर खूप मोठं आहे. 59 धावाचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. दमट वातावरण पाहायला बोलतोय. हो इनफिल्ड वेट करता प्रदेश शॉट फाईडला फिल्डर परंतु गॅप होतो. चेंडू चालला 2 शतरक्षक पुन्हा चेंडूचा फाटलाग करतायत आणि अखेरच्या क्षणाला 2 धावा मात्र तिथे कंप्लीट केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या 2 धावेने 1 गडी बाद 8 धावा. देखिए सिंगल को डबल में कन्वर्ट करे. रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी होती है भी दोनों भी बैट्समैनों की. विनोद दिनकर और जय स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर इन 2 रनों के मदद के साथ कहीं ना कहीं पॉजिटिव स्टार्ट हम देख रहे. पहला विकेट गिरने के बाद दिनकरपाड़ा टीम का स्क्वायर ऑफ द विकेट खेला. गेंद गैप में जा रही है. अब जाके बैकवर्ड पॉइंट पर गेंद को उठाते हुए लेकिन जब तक थ्रो आता हुआ 1 रन प्राप्त करते हुए 1 ओवर की समाप्ति के बाद समीर पारधी आउट होने के बाद केवल 9 रन बची हुई. अब 50 रनों की यहाँ से जरूरत. जरूर इथे मात्र या थंड वातावरणामध्ये सुद्धा मात्र फलंदाजांना घाम घालावा लागेल. ज्या अनुषंगाने मात्र 24 चेंडूमध्ये 50 धावांचा इथे अजूनही मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे टीम जय हनुमान दिनकरपाडा संघाला. आणि जर हा सामना जिंकला तर मिस्टर योगेशजी पारदे आणि प्रमोदजी दिनकर याचकडून तब्बल या संघाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. 24 चेंडू 50 ची गरज. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आज बड्डे बॉय मिस्टर प्रतीक ठाकरे. आणि आज पाहूया जय महाराष्ट्र भोरगाव संघ प्रतीकला मात्र कुठल्या प्रमाणे बड्डे गिफ्ट देईल. ज्या अनुषंगाने आज त्यांच्याकडून खेळ पाहिला आपण. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर प्रतीकने चांगला खेळ प्रस्थापित केला. तब्बल खेल की शुरुआत होती भी ओवर नंबर 2 में प्रतीक आते हुए गेंदबाजी के लिए. खेल की शुरुआत करनी है. सूरज की अब रोशनी धीरे धीरे कम होती जा रही है और सूरज लगभग मगरिब में डूबने की तैयारी में. जय गणेश वाफाली ट्रॉफी 2025 का आज का तीसरा दिन
और अंतिम मुकाबला हम देखते हुए भोईरगांव बनाम दिनकर पाड़ा के बीच में। चला खेल की शुरुआत करनी है। वेळेला महत्व द्यायचं आहे जय महाराष्ट्र भोरगाव संघ। ओ लोअर फुलला चेंडू अगदी फुलर रेंज होता आणि या जागेवर खेळण्याचा प्रयत्न आदित्य फलंदाजाने केला आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही। यस, गेंद पड़ने के बाद अंदर की जनी आई थी, जिस तरह से हवा में इन स्विंग की थी गेंदबाज प्रतीक ठाकरे ने, पूरी तरह से बीट हुए बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। देखिए डॉट बॉल कहीं ना कहीं दबाव बढ़ाएंगी बैट्समैन के ऊपर आणि निश्चितपणे निर्धावाच्याच अनुषंगाने मात्र प्रतीकने आपल्या षटकाला सुरुवात केली। इथे फुलटॉस होता, चेंडू हवेत चाललाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी अवाकाच्या बाहेर राजेल। स्वतः गोलंदाज प्रतीकनं चेंडूकडे जाण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु त्यांच्या अवाकाच्या बाहेर राजेल आणि अखेर फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली। सिंगल के मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 10, अभी भी 49 रनों की जरूरत बची हुई गेंदों पर। हर ओवर में कहीं ना कहीं 2 बड़े शॉट्स की अब जरूरत है दिनकर पाड़ा टीम को। हो निश्चितपणे कारण सिंगल डबल तर धावा येत राहिले तर मात्र जास्त जय महाराष्ट्र भोरगाव संघाला मात्र त्याचा नुकसान होणार नाहीये, परंतु या ठिकाणी धाबांचा जर पाठलाग करायचा असेल तर मात्र मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतील। प्रयत्न करतायत परंतु चेंडू चाललाय, पाहू शकाल अगदी लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत मनीष भोईर, चांगला क्षेत्ररक्षण म्हणजे ज्या अनुषंगाने फिल्डिंग सजवलेली आहे आदित्य त्या अनुषंगाने गोलंदाजी ते साकारतोय प्रतीक ठाकरे। यस, फील्डिंग डिपार्टमेंट के हिसाब से गेंदबाजी होती है भी, क्योंकि आउटफील्ड में अब इस दूसरे ओवर में 3 खिलाड़ी हम बाउंड्रीज पर देखते हुए और कमाल की गेंदबाजी होती है। अभी तक मौका नहीं दिया बड़ा शॉट्स खेलने के लिए। चांगल्या लाईन आणि लेंथ वरती कामगिरी करतोय। हो वन्नाट वेग एक्सप्रेस डिलिव्हरी, आज बर्थडे बॉय आहे, आज थांबणार नाहीये, आज आम्ही आलो जिंकण्यासाठी आणि जबरदस्त कार्य आज ज्या पूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहतोय जय महाराष्ट्र भोईरगाव संघाचा आपल्याला कुठेतरी राज्य पाहायला मिळतो ज्या अनुषंगाने खेळ सुरू आहे। फुटवर्क इस वक्त साथ नहीं देता हुआ, लगातार डॉट बॉल खेलते हुए बैट्समैन जय। गोलंदाज प्रत्येक पुन्हा पडके विलेश टोकाकडून हो पुन्हा मात्र या ठिकाणी वेग चांगला प्राप्त केला परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली आणि त्याचवेळी पंच स्वप्नील पाटील सरांचे दोन्ही आता आपण समांतर पाहतो। वाईटची खून दर्शवली गेली आणि अखेर पहिली अवांतर धाव इथे मात्र खर्च केली गोलंदाज प्रतीक ठाकरेनं। संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12, अजूनही 47 धाबांची आवश्यकता। यस, इक्वेशन अब मुश्किल नजर आता हुआ और दी विकेट प्रतीक ठाकरे। फुल टॉस गेंद उसको स्वंग कर दिया मिड विकेट पर, नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर का, क्या जरूर होती यस, और उन्हीं के नाम से उनका शॉप भी है। खेल की शुरुआत होती भी अब आखिरी कुछ गेंदें बची है और नंबर 2 की जय के लिए। रुका हुआ स्कोर 15 रन, 1 विकेट के नुकसान पर 59 का पीछा करती भी और दी विकेट प्रतीक। गेंद के नीचे विकेट कीपर और जय आउट, बड़ी विकेट हासिल करते हुए प्रतीक ठाकरे। आणि जसा विकेट्स प्राप्त केला किरण भोईर यांचा मात्र सेलिब्रेशन पाहिलं तर अगदी कॅरेबियन स्टाईलनं सेलिब्रेशन पाहिलं। त्याच्या सोबतीला संदेश भोईर आहेत, चेहऱ्यावरती जरूर आनंदाचं वातावरण आहे। क्या बात आहे, विकेटचं पतन आणि फलंदाज बाद झाला मिस्टर जय। स्पीडअप करायचं, लगेच फिल्डिंग लावायची जय महाराष्ट्र भोईरगाव संघ। प्लीज दोन्ही संघ आपलेच आहेत, कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्या। आणि ज्या खेळाडूची आपण चर्चा सुरू ठेवली होती तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो 4थ्या क्रमांकावरती मिस्टर भावेश। चला सामना सुरू ठेवायचा आहे प्लीज। दोन षटकांचा खेळ संपन्न झाला। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15 धावा लागल्या गेल्या। येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 44 धाबांची आवश्यकता। तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय वाघे, लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि प्रतिभाशाली खेळाडू आहे। अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अक्षयला मात्र जरूर चेंडू सोपवतोय संगणक आणि तेव्हा तो जरूर संगणकाचा विश्वासार्थ ठरवताना त्याला आपण पाहिलेला आहे, परंतु आज वेळेला महत्व द्यावं लागेल टीम भोईरगाव संघाला। फटका हवेत केला, शॉट कव्हरला फिल्डर आहेत ऋषिकेश भोईर, परंतु त्यांच्या अगदी अवाका बीट हुए बैट्समैन विनोद दिनकर, गेंद चली गई विकेट कीपर
दुर्गेश के पास। देखिए अब कहीं ना कहीं सूरज की रोशनी कम हो चुकी है और गेंद दिखने के लिए अब कहीं ना कहीं मुश्किलात होती हुई विनोद दिनकर के लिए। आणि तसे जर पाहिले तर पहिल्या इनिंगमध्ये जय महाराष्ट्र भोरगाव संघाने लक्ष सुद्धा मात्र चांगला इथे उभा केला आणि त्या अनुषंगाने थोडंसं दडपण आपल्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहायला मिळालं आणि त्याच्यामध्ये गोलंदाजाने मात्र त्याचा लाभ उचलला. लो फुटा चेंडू सरळ पाणी लॉफ केलाय. पाहू शकाल लॉंग ऑन द फिल्डर वेगाने प्रतीक ठाकरे. आज पहा कुठलाही डिपार्टमेंट असू द्या आदित्य, मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये असेल, आज बर्थडे बॉयने कमालीचा खेळ सादर केलाय प्रतीक ठाकरेनं. यस, पहले आप में 32 रनों की विशाल पारी के लिए अपने टीम के लिए और दूसरे ओवर में आते ही उन्होंने एक विकेट हासिल की थी. आज का दिन कहीं ना कहीं अब प्रतीक ठाकरे के साथ घूमता हुआ. आणि तसे जर पाहिले तर ठाकरे फक्त नाव नाही तर आता ब्रँड तयार झालेला आहे. रिबसचा फटका जरूर आपल्या बातातून बाहेर काढला गेला बाबेशने, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता आणि जेवढे तुम्ही डॉट चेंडू मात्र खेळणार तेवढा प्रेशर तुमच्या एक्झॅक्टली बॅटिंग ऑर्डरवरती वाटताना पाहायला मिळू शकेल. आणि तोच खेळ सध्या आपण पाहतोय, कुठेतरी एकतर्फा खेळ आदित्य पाहतोय ज्या दोन संघादरम्यान. यस, जिस तरह से पिछले 2 मैचेस में बल्लेबाजी की थी दिनकर पाड़ा के बल्लेबाजों ने, वो बल्लेबाजी अब नहीं देखने को मिल रही है. इसका यही कारण है गेंदबाजी सटीक लेंथ लाइन और रिदम में होती भी भुई. आणि त्या अनुषंगाने मी विनंती करतो की फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे जय महाराष्ट्र बोरगाव संघाने. या स्पर्धेचे जबरदस्त आयोजक आणि ज्यांची अपार मेहनत राहिली, सुदर्शन काटोले, त्यांचे संपूर्ण सहकारी प्रशांत विषय असतील, रुपेश सांबरे असतील. प्रतीक ठाकरे को इस वक्त कंटिन्यू किया. पहली गेंद मिड ऑफ पर गेंद को उठाया लेकिन एक रन पूरा करते हुए सिंगल के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन. और नंबर 4 इस वक्त शॉट खेला था, स्लॉट में मिली थी और विद द टाइड उन्होंने लॉन्ग ऑन के ऊपर से खेला था 6 रन के लिए. फिर से उठा दिया इस बार सामने की तरफ. पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग, कुछ रन बचाते हुए अपनी टीम के लिए दूसरे की कोशिश हो रही है. अब जाके 2 रन प्राप्त करते हुए बैट्समैन विनोद दिनकर. ज्या धाबांची आता मात्र आवश्यकता आहे, वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर इथे मात्र आपण पाहत आहोत. चौथ्या ओव्हरमध्ये केला जातोय प्रतीकच्या अगेन्स्ट, कारण प्रतीकचा पहिला स्पेल पाहिला तर 6 धाबा खर्च करत 1 विकेट त्याने प्राप्त केला होता, परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये त्याच्या अगेन्स्ट 3 चेंडूंवरती आतापर्यंत 9 धाबा जोडल्या गेल्या. धावसंख्या 34, अजूनही 25 धाबांची आवश्यकता आहे. जबरदस्त चेंडूची हाताळणी, चेंडू शिल्लक 8, विजयासाठी 25 ची गरज. सामना संपला नाहीये, सामना ऑन आहे, परंतु हे 2 चेंडू फार निर्णायक असतील टीम जय हनुमान दिनकर पाड़ा संघासाठी. गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हुआ था. गेंद कॉलिडोरो के विकेट कीपर के पास चली गई थी. बची हुई अब 8 गेंदें और रन चाहिए यहाँ से 25. 8-25 का इक्वेशन. ये 2 गेंदें बहुत कीमती रहेंगी प्रतीक ठाकरे की. और तो विकेट मार्ग असतो होतोय. हो, पुन्हा मात्र 30 लेन जडू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. 7 मध्ये 25 ची गरज. चेंडू मध्ये आपण पाहू शकाल सेम टू सेम लेंथ तिथे हाताळली, 30 लाईन मेंटेन केली. कॉफी म्हणावी लागेल पुढच्या चेंडूची. आणि अखेर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र त्या ठिकाणी निर्धावाच्या स्वरूपात आपण पाहिलेले आहेत. 7 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 25 ची गरज. ऋषिकेश भोईर वारंवार त्याला कान मंत्र देतोय की कुठल्या लेंथवरती तुला कामगिरी करायची आहे, परंतु आज दिवसभर आपण विचार केला तर प्रत्येकने जबरदस्त खेळ सादर केलाय आणि या जय महाराष्ट्र भोईरगाव संघ नेहमीप्रमाणे या स्पर्धेमध्ये चमकलाय. इथे खराब चेंडू, फुल टॉस, बॅटची कडा, शॉट तडमेला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु या ठिकाणी या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी यस DRS ची मागणी केलेली आहे की चेंडू बीमर आहे की नाही हे पाहावं लागेल. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. हा चेंडू बीमर, नो बॉल आहे. चला आपण फिल्डिंग त्वरित लावायची आहे प्लीज. बीमर, नो बॉल आहे. पुढील चेंडू असेल फिरिट, म्हणजे या चेंडूवरती एक झाली धाबा आपण जर पाहिल्या तर 1च रन्स आली धावांच्या रूपानं. म्हणजे एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 35 पाहत आहोत. पुढील चेंडू फिरिट, म्हणजे 7 चेंडूमध्ये आता विजयासाठी 24 धाबांची गरज. थोडंसं मात्र त्या ठिकाणी त्याचं संतुलन त्याने हरवला, परंतु चेंडूची लाईन परफेक्टली हाताळली. डॉट चेंडूची सांगता झाली. येणारे 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 24 ची गरज. जर जास्त जर इजा असेल तर आपण या ठिकाणी रिटायर हट होऊ शकता आणि जे तुमचे 12 मॅन आहेत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतात. चला, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 24 धाबांची आवश्यकता.
जबरदस्त खेळ. चला फक्त 12 मॅन सुद्धा या रिप्लेस मध्ये खेळाडू देऊ शकतो, इतर कुठलाही खेळाडू तुम्ही रिप्लेस मध्ये घेऊ शकत नाहीये. 6 चेंडू शिल्लक आहे, 24 ची गरज. म्हणजे 6 चेंडू मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल की आपल्याला 4 षटकार मारायचे आहेत. यस डेफिनेटली खेल की शुरुआत होती हुई अब बची हुई एक ओवर में जीतने के लिए यहाँ से 24 रनों की जरूरत. भावेश जादव अभी भी क्रीज पर मौजूद है, उनका साथ देते हुए विनोद दिनकर जो ओपन करने के लिए आए थे. विनोद इस वक्त 14 पर बल्लेबाजी करते हुए और भावेश 4 गेंदों का सामना किया और टीम के लिए 8 रन अभी तक उन्होंने बना चुके. 6 गेंदे 24 रन. परंतु आता विनोद आणि भावेशला पाठीमागे काय झाले हे मात्र या ठिकाणी विचार करणं गरजेचं नाही. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे त्याचा त्यांना विचार करावा लागेल. गोलंदाज आता मात्र या ठिकाणी मार्ग होतो मिस्टर रोहन भोईर. हो हो बॅटची कडा आहे या स्कॉटमॅन आणि पहिल्याच चेंडूवरती विकेटचा पत्ता आणि पहिली सफलता प्राप्त केली रोहन भोईरनं. आणि आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 24 ची गरज. बड़ी विकेट हासिल करते हुए जिस बल्लेबाज में क्षमता दी बड़े बड़े शॉट्स खेलने की, उनको अब पहली गेंद पर डगआउट में भेजा है रोहन भोईर ने. तीसरा विकेट का पतन होता हुआ भावेश जादव के रूप में रुका हुआ स्कोर 35 पर. 5 गेंदे और 24 रनों की यहाँ से जरूरत. जबरदस्त क्रिकेट जय महाराष्ट्र भुईरगाव संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. येणारा नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय रोशन. परंतु एखादी चमत्कारी इनिंग रोशन कडून पाहायला मिळू शकेल का? 5 चेंडूमध्ये 4 षटकार जरूर त्याला मात्र या ठिकाणी खेचावे लागतील, मारावा लागतील आणि तो विक्रम आपल्या नावावरती नोंदवेल का? प्रयत्न करतोय. चेंडू चालाय जमिनीच्या साह्याने डीप स्क्वेअर इकडे फिल्डर आहेत भाविकच्या रूपाने. सिंगल धाव कंप्लीट आणि आता मात्र 4 मध्ये 23 ची आवश्यकता. हाय स्कोरिंग सामना आपण पाहिला, परंतु हाय व्होल्टेज मात्र इथे घडू शकला नाही. असं कारण गोलंदाजी दुसऱ्या इनिंग मध्ये जय महाराष्ट्र भुईरगाव संघाच्या वतीने चांगली पाहिली. कारण या इनिंग मध्ये आपण जर पाहिले तर 2 मात्र षटकार पाहिले आणि एकच चौकार पाहिला आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी 59 डावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र अजून विकेटचा पतन. अक्षय वाघे चेंडूच्या खाली पोहोचलाय, त्याने पकडला जाईल आणि ही दुसरी सफलता प्राप्त केली गोलंदाज रोहन भोईरनं. बिल्कुल अब मैच को छोड़ दिया हम कह सकते हैं जनुमान दिनकर पाड़ा ने, क्योंकि ये 36 पर गिरने वाला चौथा विकेट है विनोद दिनकर के रूप में. जरूर सर्व जणांनी मात्र या स्पर्धेला एन्जॉय केले, परंतु राजा ग्रुप वाफाळे मिस्टर कियान शेठ काठोळे जे राजा बैलाचे मालक आहेत, जरूर इथून मात्र ते आनंद घेत आहेत. आणि या भागातील नामवंत बैल आहे राजा बैल. आणि जरूर तुम्हाला काही दिवसानंतर तुम्हाला याच ठिकाणी जंगी शर्यती सुद्धा मात्र इथे पाहायला मिळू शकतील. कारण हा परिसर जर पाहिला तर जरूर छकड्यांचे प्रेमी आहेत. आणि आता मात्र विजयापासून फक्त या ठिकाणी 2 पाऊल दूर जय महाराष्ट्र भुईरगाव. जरूर संदेशजी भुईर यांनी मात्र या ठिकाणी पारितोषिक लगावलं होतं, परंतु आमच्याकडे कॅश प्राइज आलेला आहे. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की हे पारितोषिक तुम्ही प्रतीक ठाकरेला मात्र त्या ठिकाणी वितरित करा. येस ओके. आजच्या दिवसातील शेवटचा चेंडू आणि कैलास ठाकरे याचकडून सुद्धा प्रत्येक ठाकरेला तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन टीम जय महाराष्ट्र भुईरगाव अँड हार्ड लक जय हनुमान दिनकर पाडा. सन्मान्य बिरबलजी विषय यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, कारण त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. आणि यापुढील जो सामना झाला होता दिनकर पाडा संघाने विजय प्राप्त केला होता, त्या सामन्यातील सुद्धा आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत. जय आपण सुद्धा यायचं आहे आणि बिरबलजी विषय आपण सुद्धा या. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रतीक ठाकरे.
जय हनुमान दिनकरपाडा संघाने सुद्धा मात्र या ठिकाणी चांगला खेळ प्रस्थापित केला. जरूर त्यांचं आपण करूया कौतुक आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जय थोडंसं स्पीडअप करूया आपण, कारण तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जो पुढील सामना तुम्ही जिंकला त्या सामन्यातील तुम्हाला सामनावराचा जो पारितोषिक आहे तो आपण या ठिकाणी वितरित करतोय. सामना जरूर तुम्ही गमावला, परंतु क्रीडा रसिकांची मनं तुम्ही जिंकलेली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जरूर तुम्हाला पडगा टेनिस क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याचं तुम्ही आज सोनं केलं असं जरूर आम्ही या ठिकाणी नक्कीच म्हणू शकतोय. पहा, हा बिरेबल विषय साहेबांचा प्रेम आहे, कारण त्यांच्या मुळे सुद्धा मात्र जबरदस्त